आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्राचा विश्वास सत्याचा ध्यास। दिंडोरी येथे भगवान गौतम बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्यात आली। यानिमित्त अन्नदान प्रबोधनपर व्याख्याने तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। यावेळी श्रीमती काताबाई जिभाऊ सोनवणे, विलास भीमराव जाधव आणि रमेश भीमराव जाधव यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले। परिसरातील अनेक नागरिकांनी अन्नदानाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाला बाजीराव तासकर, पांडुरंग बाबा तासकर, नानासाहेब तासकर, महेश तासकर, संतू जाधव, भास्कर जाधव, खराम पगारे, पुंजा आपा सिरसाट, सत्या कैलास तासकर, नवनाथ वैताळ, बाळासाहेब बर्डे यांच्यासह पत्रकार शरद लोहरकर व योगेश कर्डिले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे आयोजन सिंचन जाधव, रवी जाधव, सागर जाधव, वर्तन पगारे, विनायक पगारे, नितीन जाधव, शरद जाधव, बाळासाहेब जाधव, दीपक पगारे, समाधान सिरसाठ, प्रभाकर जगताप आणि आत्माराम गागुर्डे यांनी केले होते। यावेळी भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनकार्य, पंचशील, करुणा आणि अहिंसेच्या विचारांवर रमेश जाधव, सुरेश जाधव, संस्कृती गरुड आणि चित्रा जाधव यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली। बुद्धांच्या विचारांचा समाजात प्रसार करून शांतता आणि मानवतेचा संदेश जपण्याचे आवाहन वक्त्यांनी केले। बौद्धाचार्य विलास जाधव, नानासाहेब कांबळे आणि उत्तमराव पगारे यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले। वंदना आणि सूत्रपठणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमासाठी गावातील बौद्ध बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले। तसेच बौद्धाचार्य विलास जाधव, नानासाहेब कांबळे आणि उत्तमराव पगारे यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले। वंदना आणि सूत्रपठणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमासाठी गावातील बौद्ध बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले। महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्रातील ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला भेट द्या। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्राचा विश्वास सत्याचा ध्यास।